ही गोष्ट दाखवायला खूप लोक कशाला घाबरतात, ही गोष्ट सांगायला पण खूप लोक कशाला घाबरतात मला माहीत नाही. कारण मला माहीत आहे या गोष्टीमुळेच आज खूप लोक ट्रेडर बनले आहेत आणि या गोष्टीमुळे तुम्ही आज ट्रेडर बनणार आहात. कारण तुम्हाला समजतं का तुम्ही कुठं चुकता या गोष्टीमुळे. तर आजचा ट्रेडमध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे का आज ही गोष्ट काय आणि या गोष्टीमुळे आपण किती सुधरू शकतो. दरवेळी मार्केटमध्ये तुमचे ट्रेड सक्सेस होतील का, तर याचं उत्तर आहे नाही. नेहमी तुम्ही मार्केटमध्ये बरोबर होऊ शकत नाही. काही वेळेला तुमच्याकडून चुक्या होतील, त्या चुक्या तुम्हाला एक्सेप्ट करायला लागतील आणि तुम्हाला स्टॉप लॉस द्यायला लागेल. काही वेळेला आपल्या ॲनालिसिस पण चुकू शकतो. काही वेळेला काही गोष्टी आपण चुकीच्या करू शकतो मार्केटमध्ये. पण मोठ्या ट्रेडर आणि आपला छोट्या ट्रेडरमध्ये फरक एवढाच असतो की तो त्या चुकीतून शिकतो, त्या चुकीतून त्याला समजतं काय करायचं, याच्यानंतर ती चुकी झाली नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे तो आपला स्टॉप लॉस देतो आणि एक्सेप्ट करतो आणि तो आपले रूल्स जे असतात ते त्यांना फॉलो करतो, जे पण आपले रूल्स असतील ते. पण आपल्याकडून काय होतं, जेव्हा पण आपण ट्रेड करतो तर आपण आपले रूल्स तोडतो आणि हे साहजिक आहे, नॅचरल आहे का जेव्हा आपण स्टार्टिंगला ट्रेड करतो तेव्हा साहजिक आहे का आपल्याकडून रूल्स तुटतात. कारण आपण माइंडसेट आपला डेव्हलप नसतं झालं आणि डिझास्टर्स पण आपण बघितले नसतं. त्याच्यामुळे आपण ते रूल नेहमी तोडतो, ओव्हर ट्रेडिंग करतो. पण हळूहळू जसं तुम्ही मार्केटमध्ये प्रॅक्टिस कराल तसं तुम्ही चांगला रिस्क रिवॉर्ड आणि चांगले मनी मॅनेजमेंट कराल तर तुम्हाला नेहमी ते हळूहळू तुम्हाला रूल फॉलो करायची सवय लागेल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला स्टॉप लॉसची भीती कशाला लागते, कारण आपले रूल्स आपण फॉलो करत नाही. ज्या दिवशी तुम्ही रूल्स बनवाल आणि त्या रूल्सला फॉलो करा, तुम्हाला स्टॉप लॉसची भीती वाटणार नाही आणि तुम्ही पण रूल्स ऑटोमॅटिकली फॉलो करणार. आणि आज त्याच्यामुळे आपण बघा आपले जे रूल्सप्रमाणेच आपण स्टॉप लॉस घेतला आहे आणि आपण आज आपला ट्रेड क्लोज केला आहे. धन्यवाद.